चारकोपच्या सर्व नागरिकांना मला कळवायचं आहे की कित्येक वर्ष झालं याच्यावरती कोणाचीही कारवाई नाही, ना आमदार, ना नगरसेवक, ना खासदार. हे एवढं सगळं अनधिकृत बांधकाम आहे. झोपड म्हणजे घरं बांधलेले आहेत, 50 रूम बांधलेले आहेत आणि हे स्टोरेज केलेले, झाडं तोडलेले, कांदळवन तोडलेलं आहे, शौचालय बांधलेलं आहे आणि आमचे नगरसेवक सांगतात की आम्हाला शौचालय बांधण्यासाठी जागा नाहीये आणि इथे अनधिकृत बांधकाम करून शौचालय परमनंट बांधून पाण्याची लाईन देते. याच्यावरती तुमचं लक्ष नाही आणि छोट्या आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत तुम्हाला लढा दिला, निवडणूक लढवली म्हणून तुम्ही त्यांच्यावरती कारवाई करतात प्रत्येक वेळेला पोलीस स्टेशनचा आणि याचा दबाव आणून. त्या असल्या गोष्टी असे तुम्ही नगरसेवक का? आणि हे अशी कामं करत राहणार? आम्ही आता खाली उतरणार आहेत. म्हाडानी ताबडतोब याच्यावर कारवाई करावी आणि त्याचं सगळं डेमोलेशन करावं. कोणत्याही प्रकारचे याला अभय देऊ नये. सर्वांच्या माहितीसाठी ही जागा म्हाडाच्या व्यापारी संकुलसाठी आरक्षित आहे, सेक्टर 8 आणि 9 साठी. ह्या जागेवरती 2012ला ह्या जयस्वाल नावाच्या माणसाने कब्जा केला. पहिली एक मशीन टाकली. असं करत 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 तो मशीन टाकत गेला. त्यानंतर त्याने पुढील जागा ही भरणी करून त्या ठिकाणी अनधिकृत असे झोपड्या बांधून, संडास बाथरूम बांधून या ठिकाणी त्याचं अनधिकृत राहणं आणि सगळं कार्यकाळ चालू आहे त्याचं. त्यासाठी म्हाडा प्रशासनाने, महानगरपालिकेने आणि महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन ही जी जागा आहे ती जागा या चारकोप सेक्टर 8 आणि 9 साठी व्यावसायिक व्यापार संकुलाची राखीव आहे, ती मोकळी करून द्यावी आणि जनतेला न्याय द्यावा ही आमची अपेक्षा आहे. हे बघा, या अशा प्रकारे त्यांनी व्यवस्थित पहिले पत्रे लावून बांधकाम केलेलं आहे. CRZ मध्ये सगळं मँग्रोज वगैरे तोडून टॉयलेट बाथरूम, आतमध्ये पक्के रूम. आता परत याच्या पाठीमागे त्यांनी 15 रूम बनवलेले आहेत आणि हे 15 रूम परत आता ह्याचे पक्के करणार. म्हणजे अशा प्रकारे हे 50-30 रूम बनवलेले आहेत. त्याच्या पाठीमागे सुद्धा बरणी करत करत जाऊन तुम्हाला दाखवतो, पाठीमागे पण आहे आणि तिथे सुद्धा त्यांनी कांदळवन तोडून झाड तोडणी केलेले आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी बांधकाम केलेलं आहे. बरणी चालू आहे, आता सध्याचं काम आहे. याच्यावर लवकरात लवकर म्हाडा प्रशासनाने कारवाई करावी अशी मी आपणास विनंती करतो आणि चारकोप वासियांना न्याय देण्यात यावा. कारण हे बघा, हे परत आता रूम बनणार परत याच्या पाठीमागे. हे एवढे रूम परत बनवलेले आहेत सगळे संपूर्ण. ह्याच्यावर प्रशासन, महानगरपालिका, पोलीस यांची सगळ्यांची कारवाई का होत नाही? ह्याच्यासाठी आमदार आणि नगरसेवक का लढत नाहीत? आम्ही सर्वसामान्य, आमच्याकडे सत्ता नसताना सुद्धा आम्ही हे काम करतोय. तर जनतेने याचा न्याय घेण्यात यावा आणि याची दखल घ्यावी की कोण काम करते आणि कोण काम करत नाही.